पद्मपुराण व स्कंदपुराणामध्ये असे वर्णन केलेले आहे की श्रीकृष्ण गोकुळाबाहेर पडले, त्यानंतर ते द्वारकेचे राजा झाले व रुक्मिणी माता राणी झाल्या. त्यानंतर एक दिवस कृष्णाला भेटायला राधा आली आणि ती श्रीकृष्णा शेजारी बसली. ते बघून रुक्मिणी मातेला राग आला व त्या कृष्णावरती रागावून दिंडीर वनात निघून गेल्या. त्यालाच चिंचेचे वन देखील म्हटले जायचे. ते आजचे पंढरपूर. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला शोधत शोधत दिंडीर वनात आले. त्यांनी घरी परत चल म्हणून रुक्मिणी मातेची विनवणी केली, परंतु त्या काही ऐकेना. त्या तिथेच रुसून बसल्या. नंतर नाही घडविला नाही बसविला, भेटी आला पुंडलिकाच्या. भक्तवत्सल भगवान विष्णू पुंडलिकाच्या भेटीला आले, परंतु भक्त पुंडलिक तर माता पित्यांच्या सेवेत मग्न होता. तेव्हा त्याने दारी वीट फेकली व देवाला त्या विटेवरती उभे राहून वाट बघायला सांगितले. गेले 28 युग देव उभा विटेवरी, म्हणून देवाला विठ्ठल प्रचिती जाहिली. त्यामुळेच पंढरपुरामध्ये विठ्ठलाचे मंदिर वेगळे आहे व रुक्मिणी मातेचे मंदिर वेगळे आहे. विठ्ठलाची मूर्ती वेगळी व मागच्या बाजूला पूर्वेकडे तोंड करून रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. 28 युगे झाली उभी राहुनी रुक्मिणी रुसवा तो धरी. अवघा भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी. भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी साई, अन बोला जय जय विठोबा रखुमाई. श्रीकृष्णाने घेतलेलं विठ्ठलाचं मोहक रूप बघायला भगवान शिव व माता पार्वती हे गणेश व नंदीसोबत भूमंडळावरती आले. विठ्ठल दर्शनासाठी झालेली ती पहिली वारी होती.